नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कशन आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण डिस्कस केलेलं होतं की आपल्याला अपर साईडला काही रेंज मिळालेल्या होत्या, तोपर्यंत आपण कॉल साईडला बाईंग करणार नव्हतो. क्लिअर होतं आपलं की मार्केट जिथं कुठं आपल्याला डिप करताना दिसेल तिथं आपण एक पुढची ट्रेड घेणार आहोत. छोटीशी का होईना पण एक पुढची ट्रेड आपण घेणार आहोत. इथं बघू शकतो आपण मार्केटने एक्झॅक्टली या सपोर्ट लेवलच्या आसपास आपल्याला ओपनिंग दिली. इथून बऱ्यापैकी रॅली इनिशिएट होताना दिसली. एक्झॅक्टली इथं रेजिस्टन्स घेतलं मार्केटने, डबल टॉप बनवला आणि डाऊन साईडला एक छोटंसं मूव आपल्याला आलेलं दिसत आहे. बस एवढ्याच याच्यासाठी आपण प्लॅन्ड होतो. मी क्लिअरली काल बोललेलो होतो की मार्केट नंतर भले उद्याच्या दिवशी रिकवर करेल, पण त्या रॅलीमध्ये आपल्याला पडायचं नाहीये. इथून काही येऊ शकतं. हे परत एकदा ट्रॅप करून एक तर खाली येऊ शकतं किंवा वरती जरी गेलं तर मी नेहमी सांगितलेलं आहे की हे जे मोमेंटम असेल ना, तर ते रिटेल ट्रेडर्सकडून नाही येणार, हे मोठ्या इन्स्टिट्यूशनल प्लेअरकडून येईल. त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. कधीही बघायचं मित्रांनो, ट्रेंड ज्या वेळेला रिव्हर्स होत असतो ना, कुठल्याही साईडने, वरच्या साईडने उद्या किंवा खालच्या साईडने, तर पहिले मूव्ह जे आहे ना ते मार्केटला करू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्यासारख्या छोट्या ट्रेडर्सने पडायचं काम नसतं. जसं की इथे इथे आज बघू शकतो आपण, एक छोटीशी ट्रेड आपल्याला मिळाली. ठीक आहे, डाऊन साईडला आपल्या टार्गेटपर्यंत नाही आली, पण प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या आसपास आपल्याला येताना दिसली. एक छोटंसं टार्गेट आपल्याला देऊन गेली. इथून रिकव्हरी केली. ठीक आहे, ज्यांनी कोणी ट्रेड घेतली असेल आज त्यांचा दिवस ठीकठाक राहिला. पण इथून तुम्ही इमॅजिन करा, इथं सेल ऑफ येऊन परत जर इकडे इनिशिएट झालं असतं, डाऊन साईडला सेलिंग इनिशिएट झालं असतं, तर मार्केटमध्ये वीकनेस बनून आहे, तर बऱ्यापैकी मोमेंटम डाऊन साईडला येताना आपल्याला दिसलं असतं. पण आज आपण बघू शकतो की बऱ्यापैकी रिकव्हरी आलेली आहे मार्केटमध्ये. पण अपर साईडला जे रेजिस्टन्स लेवल आहे ना 500-520ची, ती काही आणखी निघलेली नाही आहे. आपण इथं बघू शकतो त्याच्या खालीच क्लोजिंग झालेली आहे, पण बऱ्यापैकी रिकव्हरी आलेली आहे. मार्केटने एक पॉज घेतलेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि डेटा जो ओव्हरसोल्ड होता त्याच्यामध्येही बरीचशी सुधारणा झालेली आपल्याला दिसते. बँक निफ्टीचं पण तसं मोमेंटम आज म्हणावं तसं राहिलं नाही. डाऊन साईडने सपोर्ट घेऊन अपर साईडला रॅली तर दिली. इथे एक चांगली ट्रेड मिळाली. आपण बघू शकतो इथं रेजिस्टन्स घेतलं, डाऊन साईडला एक पुढची ट्रेड मिळाली आणि एक्झॅक्टली आपल्या टार्गेटपर्यंत ती गेलेली आपल्याला दिसते. नंतर थोडीशी रिकव्हरी आली, पण रेंज बाउंडच ओव्हरऑल एक मोमेंटम राहिलेलं आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसलं. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ती आता डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोड्या डेटाकडे नजर टाकूया. उद्या मंथली एक्सपायरी असणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीची. आपण इथे बघू शकतो 0.82च्या आसपास पुट कॉल रेशिओ गेलेला आहे निफ्टीचा. ठीक, ओव्हरसोल्डच्या थोडासा वरती निघाला आहे. ओव्हरसोल्डच्या कॅटेगरीमध्येच आणखीन धरता येईल. आजच्या दिवशी जर बघितलं ना तर सपोर्ट्स बऱ्यापैकी बनलेले. बायर्समध्ये थोडासा कॉन्फिडन्स आज दिसला. 21,000 पासून तर आपण इथं बघू शकतो 21,400 पर्यंत बऱ्यापैकी पोझिशन्स आपल्याला बनलेले दिसतात. बऱ्यापैकी बाईंग झालेली दिसते. आणि जी कॉल रायटर होते, जे जिथे रेजिस्टन्स आपल्याला दिसतं ते थोडेसे मागे सरकलेले दिसत आहे. तर आता उद्याच्या दिवशी आज आपण 500च्या आसपास काहीतरी क्लोजिंग दिलेली आहे. उद्याच्या दिवशी ही 500ची लेवल जरा निघाली तर 700 पर्यंतचं टार्गेट आपल्याला मिळताना दिसू शकतं, कारण की नेक्स्ट मोठं रेजिस्टन्स 700च्या आसपासच आपल्याला बनलेलं दिसतंय. तर इथपर्यंत जायला पाहिजे, जायला काही हरकत नाही. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं ना तर बँक निफ्टीमध्ये म्हणावं तसं काही सपोर्ट बनले नाही. ठीकठाक पोझिशन्स बनलेले आहेत, पण म्हणावं तसे काही बनलेले नाही. अजूनही आपण बघू शकतो रेजिस्टन्स बऱ्यापैकी बनून आहे. टप्प्याटप्प्याला रेजिस्टन्स बनून आहे. बघूया उद्याच्या दिवशी काय होतं आहे, बँक निफ्टीमध्ये काय मूव्ह येतोय. कदाचित उद्याच्या मूव्हसाठीच तयारी आपल्याला बनलेली दिसू शकते ही. तर आता वन डेचा टाइम फ्रेम एकदा बघूया. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. वन डेच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय, तर वन डेच्या टाइम फ्रेममध्ये क्लिअर कट आपण इथे बघू शकतो की 490-520 ही जी लेवल आहे ना आपली, ही आणखीन काही निघलेली आपल्याला दिसत नाही आहे. तर तोपर्यंत मी जसं सांगितलेलं आहे की याच्यावरती जोपर्यंत क्लोजिंग देत नाही, कॉल साईडचा थोडा विचार करायचा नाही आहे आपल्याला. पोझिशनली इंट्राडे वाईज एखाद दुसरी ऑपॉर्च्युनिटी कॉलसाठी उद्या बनू शकते. आज मी थांबायला सांगितलेलं होतं, पण उद्या करायला हरकत नाही. ओव्हरऑल जर इथं सिच्युएशन जर बघितली ना मित्रांनो, तर एक पॅटर्न देत मार्केट खाली येताना आपल्याला दिसतंय. एक मोठा फॉल आला, थोडंसं इनिशियल आपल्याला बाईंग येताना दिसते, परत फॉल, आणि परत जर असं येऊन जर पॅटर्न बनताना जर दिसत असेल ना, तर हे कंटिन्युएशनमध्ये जाऊन हा गॅप फिलअप होण्याकडेही जाऊ शकतं. दुसरी प्रोबॅबिलिटी अशी आहे, जर उद्या मार्केट याच्यावरती जर क्लोजिंग देत असेल तर कदाचित या लेवलच्या आसपास आपल्याला थोडासा बेस बनून नंतर थोडंसं इनिशिएशन करून अपर साईडला रॅली देण्याची ही एक प्रोबॅबिलिटी बनताना दिसू शकते. ओव्हरऑल मार्केटमध्ये आज जी बाईंग आलेली आहे ना, तर ती सस्टेन करायला पाहिजे. पर्सनली मला जर विचारलं ना तर एक्झॅक्टली या रेजिस्टन्सच्या आसपास बंद होणं आपण इथं बघू शकतो. आणि उद्याच्या दिवशी जरा मायनर गॅप ओपन जर याच्यावरती जर सक्सेसफुली सस्टेन जर झालं ना, तर हे जे आहे ना इथे
रिव्हर्सल येण्याचे चान्सेस प्रोबॅबिलिटी पर्सनली मला थोडीशी जास्त वाटते. इथं सस्टेनेबल जे मोमेंटम आहे ना डाऊन साईडने येण्याच्या दिशेने मार्केटने सुरुवात तर केलेली आहे असं इथं सध्या तरी दिसतंय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, लेवल्स कुठल्या आहेत, टार्गेट कुठले मिळताना दिसू शकता, बाईंग सेलिंग कॉल साईड पुट साईडला कुठं जायचं आहे, हे सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तर अपर साईडला 520 ही जी लेवल आहे ना, आपण जसं डेटावरती बघितलं आणि इथेही आपल्याला दिसतंय की 520च्या वरती जरा एकदा निघताना दिसलं तर कॉल साईडला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी बनताना दिसू शकतात. सपोर्ट कुठं घेऊ शकतं तर थोडंसं वरच्या साईडला आता सपोर्ट शिफ्ट झालेले आपल्याला दिसू शकतात. ते 21,200 ते 300 हा जो कंप्लीट झोन जो आहे ना, या लेवलच्या आसपास आपण मार्केटला जे आहे ना ते सपोर्ट घेताना बघू शकतो. तर ह्या झोनच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला सेलिंग करायची नाही आहे. अपर साईडला या झोनच्या वरती जर निघालं तर टार्गेट कुठं दिसतंय तर पहिलं आणि फॉरमोस्ट टार्गेट इझिली 750 ते 800 पर्यंत, 780 790 पर्यंतच येताना दिसू शकतं. या लेवलसाठी आपण कॉल साईडला प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट मला बनताना दिसतंय जे की डिरेक्टली येताना आपल्याला दिसू शकतं 22,050 ते 100ची लेवल. या लेवलसाठी आपण ट्राय करू शकतो कॉल साईडला. सिनारिओज पण सगळे डिस्कस करणार आहोत, त्याची तुम्ही चिंता करू नका. डाऊन साईडला 21,203च्या खाली जर मार्केट येताना दिसत असेल 21,200च्या खाली, तर जसं आपण काल डिस्कस केलेलं होतं की 21,000 ते 20,950 ते 900ची लेवल, ही लेवल क्लिअरली आपल्याला बनताना दिसते. ते पिवट स्टँडर्डनुसारही जर बघितलं तर डिरेक्टली 840 ते 850चं टार्गेट आपल्याला बनताना दिसतंय. तर या लेवलसाठी आपण पुट साईडला ट्राय करू शकतो. प्रोबॅबिलिटीज कुठल्या बनताना दिसू शकता. उद्याच्या दिवशी जर गॅप अप आपल्याला बनताना दिसलं मार्केटमध्ये किंवा फ्लॅट ओपनिंग किंवा मायनर गॅप डाऊन ओपनिंग आहे. मेजर गॅप डाऊनचे मी फेवरमध्ये नसेल. मेजर गॅप डाऊनमध्ये तुम्ही विसरून जा की कॉल साईडला परत रॅली येईल आणि ही रिकव्हरी परत एकदा इनिशिएट होईल, याची प्रोबॅबिलिटी अगदीच नाहीच्या बरोबर आहे मेजर गॅप डाऊनच्या केसमध्ये. मायनर गॅप डाऊन, फ्लॅट ओपनिंग किंवा एक गॅप अप. तर गॅप अपच्या केसमध्ये जर मार्केट आपल्याला अपर साईडला ओपन होताना दिसत असेल, इथं सपोर्ट घेतलं तर क्लिअर कट अपर साईडला मोमेंटम देण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त बनते, खूप जास्त प्रोबॅबिलिटी बनते. कारण की याला सगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. आदल्या दिवशी बाईंग आलेली आहे, बऱ्याचशा सेक्टर्समध्ये इक्वली बाईंग आलेली आहे. असं नाही की ही रॅली जी आहे ती कुठल्या एका पर्टिक्युलर सेक्टरने दिलेली आहे. आपण इथं जर बघितलं ना तर ओव्हरऑल सगळीकडेच थोडी थोडी रिकव्हरी आपल्याला आज बघायला मिळाली. तर हे एक दोन बँक जरा सोडले, ICICI बँक, ॲक्सिस बँक, यांच्यामध्ये थोडी आलेली आहे, पण ॲज कम्पेअर्ड टू ह्या बाकीच्या बँक एवढी नाही. इथं अजून थोडीशी विकनेस आपल्याला बनलेली दिसते. पण ओव्हरऑल जर बघितले इथले सगळे सेक्टर्स, इकडे बऱ्यापैकी रिकव्हरी आलेली, म्हणजे सेक्टर वाईज सगळीकडेच रिकव्हरी आलेली आहे. कुठल्या पर्टिक्युलर एक सेक्टर किंवा काही पर्टिक्युलर स्टॉक्समुळे ही बाईंग आपल्याला आलेली दिसत नाही. तर याची प्रोबॅबिलिटी आहे की अपर साईडला सस्टेन केलं तर अपर साईडचे जे टार्गेट आपण डिस्कस केले ते नक्कीच मिळताना दिसू शकतात. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये 1 डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय तर इथं अजूनही म्हणावी तशी काही प्रोबॅबिलिटी नाही आहे. फक्त एक चांगली गोष्ट अशी झालेली आपल्याला इथं दिसते की ती म्हणजे डाऊन साईडला हा गॅप फिलअप केल्यानंतर एक्झॅक्टली ह्या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतलाय आणि इथं बेस बनण्याची तयारी आपल्याला बनताना दिसते. जर तसं जर झालं तर वेल अँड गुड, इथं बेस बनून मार्केट परत अपर साईडला इनिशिएशन देताना दिसू शकतं. अदरवाईज याच्या खाली जर गेलं तर मग मेजर डीप करेक्शनकडे जाताना दिसू शकतं. परत एकदा 42,000च्या लेवलकडे मार्केट आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसू शकतं. त्याची प्रोबॅबिलिटी आजच्या मोमेंटमने थोडीशी कमी झालेली तर दिसते. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती क्लिअर आहे अपर साईडला रेजिस्टन्स आज जिथं घेतलेलं होतं 45,418 हीच लेवल आहे. याच्यावरती निघताना दिसलं तर आणि तरच कॉलचा विचार करायचा. इथेही सेम तेच रूल लागू होता. गॅपअपच्या केसमध्ये बऱ्यापैकी मोमेंटम दिसू शकतं. टार्गेट अपर साईडला मग डिरेक्टली 46,400 पर्यंतची लेवल आपल्याला बनताना दिसू शकते. डाऊन साईडला हे दोन टार्गेट तसेच्या तसे इंटॅक्ट आहे. 44,750च्या खाली जर मार्केट येताना दिसत असेल तर या दोन टार्गेटसाठी आपण पुट साईडला ट्राय करू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.